मित्रांनो नमस्कार. मी मुद्दाम एका विशिष्ट गोष्टीसाठी म्हणून तुमच्या समोर आलो. ज्या निवडणुका झाल्यात त्या संदर्भामध्ये सगळेच जण अगदी धक्क्यात आहेत. त्याच्यामधून बाहेर यायला कुणी तयार नाही आहे. आज काय झालं की काही बायकांच्या एका ग्रुपसोबत सहज माझी भेट झाली आणि त्यासुद्धा जेव्हा असं बोलायला लागल्या तर मी मुद्दाम त्यांचं हे रेकॉर्डिंग केलं. आपण स्वतः ऐका त्या काय बोलत आहेत. ताई आपलं नाव काय? आशा एकनाथराव राजे जाधव. कुठे असता आपण? आम्ही बुलढाणा येथे असते. हां, काल जे निकाल लागला तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? असा निकाल यापूर्वी कधीही लागलेला नव्हता आणि शक्य नाही. हे सगळं मॅनेज केलं गेलेलं आहे. त्यामुळे यावर आम्ही अजिबात विश्वास ठेवत नाही. हा आमचा सगळ्याच जनमताचा कौल आहे. त्यामुळे हा जो विजय झाला भाजप सरकारचा तो आम्ही अजिबात मान्य करणार नाही. ताई नमस्कार. आपलं काय नाव? मी मीना लांबेकर. अच्छा, कुठे असता आपण? मी बुलढाण्याला. बुलढाण्याला. अच्छा, काय करता आपण? मी रिटायर्ड झाली आहे. एक आदर्श म्हणजे शिक्षिका होती, सायन्स टीचर. बरोबर. काल जो निकाल लागला महाराष्ट्रामध्ये तर त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे विश्वासच बसत नाही खरं. अच्छा. की लोकसभा आत्ता होऊन गेली आणि ज्या लोकसभेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये जो योग्य निर्णय होता की शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होता किंवा सोयाबीनला भाव नव्हता, कापसाला भाव नव्हता, त्याचं जे उत्तर दिलं होतं, तरुणांना नोकरी धंदा नाही आहे आणि महागाई तर माहिती आहे तुम्हाला. म्हणजे महागाई की मार अब की बार ते करत ते सत्तेवर आलेले आणि आज महागाई अजून वाढलेली असताना हे कसं काय शक्य असेल? म्हणजे त्याच्यावर विश्वास बसत नाही. नाही. काल लाडक्या बहिणींना सरकारने पैसे दिले की? पण लाडक्या बहिणींना त्यांचाच पैसा तो परत मिळून राहिला ना. त्यांनी जर सिलेंडर प्रत्येक महिन्याला त्या 800 रुपये शिल्लक देत आहे. 5-10 वर्ष झाली तुम्हाला येऊन. तो पैसा म्हणजे 1,500 म्हणजे काहीच नाही ना. 1,500 काय होते आज? म्हणजे काहीतरी फक्त 1,500 ती महिला विकत घेतो आम्ही, हा त्यांचा पूर्ण भ्रम आहे. हा तर तुम्हाला या निकालामध्ये काय वाटतं? आता जे सगळ्यांना वाटतं, जी सगळ्यांची मागणी होती आतापर्यंत, आता तिथे दिल्लीला पाहतो आपण की सगळं वकील लोक, जज लोक एकत्र आले होते की EVM हटवा. मग EVM हटवायला जर अमेरिके UK सारखे चांगले पुढारलेले देश जर EVMचा वापर करत नाही, मग आपला भारत तर पुढारलेला नाहीच आहे, अजून विकसित नाही आहे. मग आपण का बरं बॅलेट पेपरवर येऊ नये? जर EVMवर विश्वास नसेल जनतेचा, आम जनतेचा, तर EVM हटवायला काही हरकत नाही. मग घेऊन दाखवा. जिल्हा परिषद पंचायत समिती का नाही घेत आहे? आणि ते जेव्हा घेतात बॅलेट पेपरवर तेव्हा रिझल्ट एकदम वेगळा असतो, म्हणून ते लांबवलेले आहेत. धन्यवाद. ताई नमस्कार. आपलं काय नाव? नमस्कार, मी नवनीता चव्हाण, बुलढाणा. बुलढाण्याला असता आपण. बरं, आपण काय करता? मी प्राध्यापिका होती. होत्या. अच्छा, ओके ओके ओके. बरं, काल जे काही महाराष्ट्रामध्ये निकाल आले याबद्दल आपलं एकंदरीत मत काय? सगळा एकतर्फी निकाल आहे. हा सगळा घोटाळ्याचा निकाल वाटतो. अच्छा, घोटाळ्याचा निकाल वाटतो. आणि पैशाचा खेळ वाटतो. ओके ओके ओके. सगळे पैशाचा पाऊस, अक्षरशः पैशाचा पाऊस. नाही. पाण्याचा पाऊस कमी पडतो पण हा पैशाचा पाऊस खूप झाला या. अच्छा, म्हणजे पैसा धुमाकूळ झाला. म्हणजे कसा पैसा वाटला? पैसा म्हणजे मतानुसारही पैसा, लाडक्या बहिणीच्या मार्गाने पैसा, नंतर अजून तुम्हाला आमिष दाखवण्यात पैसा 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 पैशाच्याच गोष्टी सगळ्या. बाकी म्हणजे युवकांकडे लक्ष नाही घरातल्या, किंवा एखादा कुटीर उद्योग नाही, एखादा लघु उद्योग नाही, किंवा एखाद्या तुम्हाला असं काही कुठे रोजगार नाही, किंवा एखादी काही तुम्ही असं नवीन काही प्लॅन केलं नाही की जेणेकरून त्यांना रोजगार भेटेल आणि आपलं कायमची एक व्यवस्था होईल. हे तात्पुरतं झालं ना. तुम्ही व्यवस्था जी योजना ज्या असतात ह्या कशा दूरगामी पाहिजे, किंवा खूप त्याचे परिणाम ज्या राजीव गांधींनी योजना केल्या, इंदिरा गांधींनी केलेल्या आहेत दूरगामी योजना, त्याच्या अगदी पुढच्या आपल्या 4-5 पिढ्यापर्यंत ते त्याचं फायदा झाला पाहिजे. हे सध्या तसं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या निकालावर अजिबात नाही आवडला. बिलकुल पटलंच नाही. अगदी पटलंच नाही. म्हणजे सरळ इतके असे सगळे दिग्गज अगदी काय म्हणतात ते, एखाद्याचा सफाया करायचा म्हटलं तर त्यात काही माणूस कुठलंच त्यात ताळतंत्र ठेवत नाही. तशा प्रकारचा हा निकाल झालेला आहे. अगदी कोणालाही कळतं, हे किती अशिक्षित माणूस असो की कोणी असो त्यालाही कळतं. हा निकाल म्हणजे निवडून येणाऱ्यालाही काही महत्त्व राहिलं नाही. जो पडला तोही खरंच याच्यामुळे पडला का कमी मतं पडला यालाही काही अर्थ आलेला नाही. अजिबात पटलेला नाही हा निकाल. धन्यवाद. हा निकाल हां, लोकशाही वाटतच नाही. हा सगळा कल भारत जसा की हुकुमशाहीकडे वळत चाललेला आहे असं वाटतं. ओके. बिलकुल नाही वाटला. धन्यवाद. थँक्यू. ताई नमस्कार. काय आपलं नाव? मीनाताई दिनेशराव देशमुख, मानवत. मानवतला असता आपण. हो. बरं 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 बरं. आणि आता मला सांगा, काल एक जो काही निकाल लागला राज्याचा, याबद्दल आपलं काय एकंदरीत मत वाटतं हा आपल्याला? लोकशाहीचा अंत झाला याच्यात. अच्छा. लोकशाहीचा अंत हां. म्हणजे इतका की यावेळेस म्हणजे त्यांनी ठरवूनच हे केलं होतं. बोलून दाखवलं नाही पण करून दाखवले की
सगळे पक्ष नष्ट करायचे आणि वन वे BJP ठेवलं त्यांनी फक्त. कोणालाच म्हणजे चांगले मातब्बर नेते त्यांनी पाडायचं ठरवलं होतं. त्यांचं म्हणजे आधीच त्यांनी प्लॅनिंग करून केलं हे सगळं अगदी. नाही, पण त्यांनी पाडलं हे कसं म्हणता तुम्ही? त्यांनी जर नाही, एवढी नाही, चांगली कामं त्यांनी- केली असं ते म्हणतात. नाही कामं एकही चांगले नाही फेवरचं. डिझेल 105 रुपये लिटर, गोडे तेलवर 40 रुपये वाढवले लगेच एका महिन्यातच. 140-150 रुपये लिटर गोडे तेल केलं. आणि सोयाबीनला 4,000 भाव, कापसाला 6,000 भाव, 12,000 जिथं भाव पाहिजे तिथं भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. आणि मजुरी म्हणजे खूप वाढलेली आहे ना. शेतकऱ्याला गोरगरिबांना फुकट धान्य ते काम करत नाही. 300 रुपये 500 रुपये रोज द्यायला लागले त्यांना. मग आता त्यांना पैसे भेटतात तर मग तर चांगली गोष्ट आहे ना, गरिबांना पैसे मिळतात तर. नाही पण यामुळे ते कामाला जात नाही ना, मजूर वर्गच राहिला नाही ना आता. मग अच्छा, नाही पण आता असं आहे की त्यांना जर चांगलं वाटत असेल मजुरांना आणि त्यांना जर फुकट मिळत असेल. नाही हे काय झालं, आरक्षणाच्या नावाखाली थोडंसं त्यांना बेनिफिट मिळालं. आणि OBC त्यांनी जातीभेद केला, खूप जातीभेद केला याच्यामध्ये. बरोबर ते गेम करून त्यांनी हे प्लॅन केला सगळा. अच्छा, मग हा निकाल तुम्हाला नॉर्मल निकाल वाटत नाही? नाही नॉर्मल निकाल नाहीच आहे हा. मॅनेज केलेला निकाल मॅनेज आहे. केलेला निकाल आहे हा. अच्छा, महापूर झाला आमच्या इथे, स्वतः मी होते, महापूर आला पैशाचा. पैशाचा 4,000-5,000 रुपये एक मत दिलं. बापरे, काय बोलता? 4,000-5,000 आम्ही डोळ्याने विचारलं, आम्हाला दिले 4,000 5,000 एका मताला दिले. अच्छा, हो तुम्हाला सुद्धा दिले? हो नाही आले ना, आम्ही स्वतः प्रचाराला होती मी. अच्छा, हा 8 पण दिवस तुम्हाला ते गेली. दिल्यानंतर तुम्ही त्यांना मत नाही दिलं? आम्हाला नाही, आम्ही तर कार्यकर्ते होतो ना. अच्छा. आम्ही कार्यकर्ते होतो, हा. आम्हाला कसं मिळणार पैसा? हा. आम्हाला विचारलं आम्ही, आमचे जे मजूर होते कामावरचे, शेतीवरचे गडी त्यांनी वगैरे, सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं आम्हाला असे आले, याचे पैसे आले. हा. अक्षरशः 8-9 वाजेपर्यंत मतदान चाललं. पैसे दिल्याशिवाय मतदानाला गेले नाहीत. अच्छा, ओके. आमच्या इथं 9 वाजेपर्यंत मतदान चाललं. पहिली वेळ आहे. इतके आता 50 वर्ष झाले आता आम्ही पाहतो राजकारण, पण या राजकारणात पहिली वेळ 9 वाजेपर्यंत मतदान चाललं. आणि पैसे घेतल्याशिवाय मतदान मतदानाला केलं? गेलेच मग नाही. पैसे तिथे दिले मतदान केंद्रावर की? असे वाटत रस्त्यावर वाटले पैसे, जा मतदानाला, पैसे घ्या, मतदानाला जा. आमच्या समोर, डोळ्यासमोर झालं हे. बापरे, हे तर खूपच गंभीर आहे. पाहिलं अगदी, अक्षरशः डोळ्यांनी पाहिलं आम्ही. त्या मतदानाच्याच दिवशी? मतदानाच्या दिवशी. अरे बापरे, अच्छा. मतदानाच्या दिवशीच पाहिलं आम्ही. ओके. म्हणजे त्या मताला पैसे देऊन मत विकत घेतले त्यांनी. बरं, धन्यवाद, थँक्यू. ताई, आपलं कुठले आहात? मी बुलढाणा जिल्हा साखरखेर्डा. बरं. तर काल जे काही निवडणूक झालं आणि त्याच्यानंतर त्याचा जो निकाल वगैरे आला, तर याच्याबद्दल तर तुमचं मत काय किंवा तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझ्या मते आता सध्याच्या घडीला कसं झालेलं आहे, शिक्षणाच्या बाबतीत असो, कुठल्याही बाबतीत असो, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. जो पुढे जातो त्याचे पाय खेचणे हाच एक लोकांचा आता एक ध्येय झालेला आहे. कोणीच कोणाला पुढे जाऊ देत नाही. आणि त्यातल्या त्यात म्हणायचं तर देश चालवणं सोपं नाहीये. आपल्याला जे सध्या भाजप सरकारनी जे दाखवलं, सध्या आपल्याला मोदी सरकारनी, नितीन गडकरींनी जे रस्ते चांगले केले, त्या बाबतीत आम्ही पुष्कळ म्हणजे हे आहे, त्यांच्या समर्थक आहोत त्यांच्या त्या बाबतीत. आणि परंतु महागाई वगैरे एवढी वाढली, शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. त्या बाबतीत तर आता त्यांना कसं, आता ते राजकारणात एवढा पैसा खर्च करतात, तो ते म्हणजे लोकांकडून वसूल करणारच आहेत. या हाताने देतात आणि दुसऱ्या हाताने काढून घेतात. अच्छा. हे तर सर्वांना समजते. कारण पेट्रोल, डिझेल, गॅस. डिझेल, हो तेच ना, की ते एका हाताने देतात आणि एका हाताने काढतात. हे अच्छा. त्याच्या मागचं हे आहे. तर आपण बघितले ते व्हिडिओ सर्व. ह्या बहिणी अशा पद्धतीने सर्व सांगतायत आपल्या. तर मला असं वाटतं की तुमची सुद्धा काही अशा प्रकारची मतं असू शकतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या जे बोलतायत ते खरं आहे किंवा त्यांच्यापेक्षा तुमची मतं वेगळी असतील तरी सुद्धा हरकत नाही. प्रत्येकाची आपापली मतं असू शकतात. तर व्यक्त व्हा, कारण लोकशाहीमध्ये जोपर्यंत जनता पुढे येणार नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांपर्यंत तुमचा आवाज पोहोचणार नाही. त्यामुळे गरजेचं आहे की तुमची मतं सांगा, व्यक्त व्हा. आपला मोबाईल घ्या, त्याला सेल्फी मोडवर किंवा उलटा त्याला हे करून घ्या आणि त्याच्यानंतर स्वतःचा त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करा किंवा कोणाला करायला लावा, घरामध्ये जर कोणी मुलगा वगैरे असेल तर. आणि त्याची मदत घेऊन तुमचा 30 सेकंदाचा ते 1 मिनिटाचा मॅक्झिमम शॉर्टमध्ये लिहून काढा वाटलं तर. आणि ते पद्धतीने 2-3दा हे करून एक छानपैकी व्हिडिओ आमच्याकडे पाठवून द्या. चांगले जर आपले व्हिडिओ असतील, चांगले विचार असतील तर अशांना आम्ही नक्की त्याला प्रसिद्धी देऊ. आणि अशा पद्धतीने रेकॉर्ड झालेले जर व्हिडिओ असतील तर आम्हाला 9822593930 खाली सुद्धा नंबर येत आहेत, त्या हिशोबाने त्याच्यावर आपण पाठवून द्या. योग्य असल्यास आम्ही त्याला नक्की प्रसिद्धी देऊ. तर धन्यवाद, नमस्कार. आणि आपल्याला जर आमचा हा उपक्रम
आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, एवढं मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. आपली रजा घेतो. मी प्रकाश पोरे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.